नमस्कार मित्रांनो, MST CET 2024-25 बद्दल एक अपडेट उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपचा अर्ज केला होता तर त्या विद्यार्थ्यांना आता सेंटर चेंज करण्यासाठी एक नोटिफिकेशन उपलब्ध करून दिली आहे। तर नेमकं काय कारण आहे सेंटर चेंज करण्याचं ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, आजची नवीन जे नोटिफिकेशन आहे ती आहे 1 नंबरची नोटिफिकेशन आहे। MST CET PCM ग्रुपसाठी आहे, फक्त PCB ग्रुपसाठी ही नोटिफिकेशन नाही आहे। आणि ही नोटिफिकेशन 24/4/2024 ला आलेली आहे आणि यामध्ये PDF सुद्धा उपलब्ध करून दिले आहे, इथून तुम्ही बघू शकता। तर आता नेमकं आपण या PDF मध्ये काय दिलं आहे तर की जे सेंटर चेंज करण्याचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर नेमकं काय रिझन आहे ते आता आपण यामध्ये बघूया। तर बघा, दिनांक 5 मे रोजी होणारी नीट UG 2024 परीक्षा लक्षात घेऊन MST CET PCM 2024 ही परीक्षा 5 मे 2024 रोजी ठेवण्यात आली नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षासुद्धा 5 तारखेला ठेवण्यात आलेली आहे 5 मेला, परंतु त्या दिवशी म्हणजे MST CETचा जो PCMचा पेपर आहे हा ठेवण्यात आलेला नाही आहे। तरीही सुद्धा ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर MST CET PCM 2024 या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणास्तव बदलणे आवश्यक वाटते, अशा उमेदवारांनी आपली विनंती अर्ज नीट UG 2024 परीक्षेच्या प्रवेशपत्रासह इथे एक ईमेल ID दिलेली आहे, या ईमेल ID वर पाठवायची आहे। म्हणजे जर तुमचा पेपर 5 तारखेला असेल PCM ग्रुपचा तर तुम्ही सेंटर चेंज करू शकता। फक्त ज्या विद्यार्थ्यांचे 5 तारखेला पेपर आहे ते विद्यार्थी चेंज करू शकतात ज्यांचा नीटचा पेपर आहे। बाकी विद्यार्थी यासाठी चेंजेस करू शकत नाही सेंटरचं। विनंती आहे तुम्हाला ही 26/4/2024 पर्यंतच पाठवता येणार आहे। इथे ईमेल ID दिलेली आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये मेल करू शकता आणि तुमचं जे सेंटर आहे हे सुद्धा चेंज करू शकता। तर ही अपडेट एक महत्त्वाची आहे PCM ग्रुप MST CET 2024-25 चे जे पेपर आहे त्यांच्यासाठी। तर CET बद्दल कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा।